नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन विषयावर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर चला बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत। बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की ITI कंप्लीट झाल्यानंतर अप्रेंटिसशिप मिळते, यासाठी कोणती वेबसाईट वापरली जाते आणि त्यावर आपण रजिस्ट्रेशन कसे करणार आहोत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या फोनमध्ये किंवा मोबाईलमध्ये सर्वप्रथम आपल्याला क्रोम ओपन करून घ्यायचे आणि त्यावर सर्च करायचे apprenticeshipiindia.government.in। अशा प्रकारे आपल्याला त्याची ऑफिशियल वेबसाईट दिसेल, ज्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर पुढे आपल्याला राईट साईडला टॉपमध्ये कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉग इन अँड रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर यापुढे कॅन्डिडेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला असे 2 ऑप्शन दिसतील, लॉग इन ॲज अ कॅन्डिडेट अँड रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट। लॉग इन ॲज अ कॅन्डिडेट हा ऑप्शन जेव्हा तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल अशा वेळेस वापरला जातो, तर आपण आज इथे रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट हा ऑप्शन वापरणार आहोत। जर तुमचा ITI झाला असेल तर ITI स्टुडंट या ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर असेल तो तिथे टाकायचा आहे। आपला रोल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला फाइंड डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल। यानंतर पुढे आपल्याला कॅप्चा टाईप करायची आहे, जशीच्या तशी टाईप करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे। आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। तो OTP टाकून आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज दिसेल। हा मेसेज मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या ईमेलमध्ये जायचं आहे, तिथे आपल्याला एक ॲक्टिवेशन लिंक दिसेल। ईमेलमध्ये जाऊन आपल्याला ती लिंक ओपन करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला एक ॲक्टिवेट असा मेसेज दिसेल, त्याचा वापर करून आपण पुढची प्रोसेस कंप्लीट करणार आहोत। ॲक्टिवेटवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारची स्क्रीनवर दिसेल, ज्यावर युजर ॲक्टिवेटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला दिसेल, तिथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। लॉग इन अँड रजिस्टरचं पेज ओपन झाल्यानंतर ह्यावेळेस आपल्याला लॉग इन ॲज अ कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे आणि एंटर युअर ईमेल ID मध्ये तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। ईमेल ID टाकून झाल्यानंतर जशी तशी कॅप्चा टाकायची आहे। टाईप करून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा रजिस्टर ईमेल ID दोन्हींवर तुम्हाला सारखा OTP रिसीव्ह होईल। दोन्हींपैकी कोणत्याही एक OTPचा वापर तुम्ही करू शकता। OTP टाईप करून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपण क्रिएट केलेली प्रोफाईल आपल्याला आपल्या इंटरफेसवर दाखवण्यात येईल। या प्रोफाईलमध्ये अजूनही अनेक गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत, तर त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।